इयत्ता 12वी, विषय इतिहास, पाठ 10वा, शीतयुद्ध, स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय: थायलंड, फिलिपाईन्स, पाकिस्तान, ग्रेट ब्रिटन. उत्तर: थायलंड. सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. 2. 1986च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय: जकार्ता, हरारी, नामिबिया, इंडोनेशिया. उत्तर: हरारे. 1986च्या हरारे येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 2 अ. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. रेव्हरंड ॲस्टली कूपर. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. अँझुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. कारण: पर्याय आहेत. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशांतील करार होता. उत्तर: त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न क्रमांक 3 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. यामधील पहिले आव्हान आहे सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता. 2. संरक्षणावरील खर्च. 3. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी. 4. कृषी क्षेत्राचा अपुरा विकास. 5. वाढता दहशतवाद. 6. लोकसंख्या विस्फोट. 7. भिन्न राज्यपद्धती. 8. अपुरा व्यापार. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर: दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्र यांच्या सत्तेसाठी व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला होता. 2 राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका, सोव्हिएट, रशिया हे या गटाचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती. 2. अलिप्ततावाद. उत्तर: कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे
आपल्या देशाची धोरणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्र गटापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणे स्वतः ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर. सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक व इंग्लंड या कोणाचीच नव्हती. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्रांच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे 4ही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्रे आली. इराण व पाकिस्तानी ही राष्ट्र या करारातूनच बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर. सार्क संघटनेमार्फत शेती, बी-बियाणे, पशुधन, मत्स्य उत्पादन क्षेत्रात विशेष संशोधन केले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली. व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थ, चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सार्क संघटनेसमोर अनेक आव्हाने असले तरी आतापर्यंत काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. प्रश्न 6. तुमचे मत नोंदवा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व युरोप व पश्चिम युरोप असे विभाजन झाले. पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला तर पश्चिम युरोपातील राष्ट्र अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली. प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली. 2. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. उत्तर. भारत अन्य राष्ट्रांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करीत नाही व अन्य राष्ट्रांचा हस्तक्षेप होऊ देत नाही. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही. त्याने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधीपासूनच साम्राज्यविरोधात आवाज उठवलेला आहे कारण भारतातील लोक लोकशाहीची मूल्ये पाळणारी आहेत. परकीय सत्तांनी
वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला आहे. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने स्वतंत्र राष्ट्राकडे केली. भारत अन्य राष्ट्रांच्या आणि त्यांच्या सीमेचा आदर करतो. भारत अन्य राष्ट्रावर आक्रमण करणार नाही, कारण जगा आणि जगू द्या ही भारताची भूमिका आहे. अशा रीतीने भारत नेहमीच वसाहतवाद विरोधात आपली भूमिका मांडत आला आहे. पाठ 11 बदलता भारत भाग 1 स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1947च्या जिनेव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. पर्याय सीटो, नाटो, गॅट, सार्क. उत्तर गॅट. 1947च्या जिनेव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. 2. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, भारत. उत्तर स्वीडन. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. 3. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्याय राष्ट्रीय शिक्षण दिन, राष्ट्रीय युवक दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन की राष्ट्रीय विज्ञान दिन. उत्तर राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 2004 मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. टाटा कन्सल्टन्सी. 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. दिल्ली. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधान पूर्ण करा. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा सुरू करायची होती. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. तर याचं उत्तर आहे भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. तर काय कारणे आहेत? 1. केंद्र सरकारचे अनुकूल धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार, कुशल संगणक अभियंते. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. भारत सरकारचे युवक धोरण. उत्तर भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने
या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. या हेतूने 1972मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, रोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयावर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर 83 वसतिगृह स्थापन केले. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. NCC, स्काउट आणि गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांची धडे दिले जातात. युवक वर्ग अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवित आहे. 2. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. उत्तर: ग्रामीण भागाच्या विकासात पक्के रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी 2000 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांना जोडण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. 2001 मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करून 2005 पर्यंत सुमारे 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार केले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळून त्यांचे जीवन सुखकारक करणे हा या योजनेचा उद्देश होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, घरे व वीज या सुविधांचा विकास ग्रामीण भागात करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आली. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर: भारताने अवकाश संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडले. अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह आता भारत अवकाशात पाठवू लागला आहे. भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. 2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 हे उपग्रह सोडले. भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रीतीने भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? उत्तर: सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता भारत सरकारने वेळोवेळी विविध प्रकारच्या रोजगार योजना राबवल्या. त्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. अ. प्रधानमंत्री रोजगार योजना. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी प्रधानमंत्री रोजगार योजना व रोजगार हमी योजना सुरू केल्या. रोजगार हमी योजनेत कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. 2001 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. ब. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. 1999 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत
स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समावेश केला गेला. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम, अवजार वाटप कार्यक्रम अशा विविध योजना सुवर्ण जयंती योजनेत समाविष्ट करण्यात आल्या. क. जवाहर ग्राम समृद्धी योजना. ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी शासनाने 1999 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केली. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलीनीकरण करण्यात आले. ट. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी तयार करून देणे, जलसंवर्धन व शेती विकास करणे ही या योजनेची उद्दिष्ट होती. प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. मुद्दे आहेत: भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? ब. माहितीची व्याख्या व क. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. उत्तर: 1. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? 1990 मध्ये श्रीमती अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली. जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात के कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी 2001 मध्ये तीव्र आंदोलन केले. या चळवळीमुळे केंद्र शासनाचा माहिती अधिकार महाराष्ट्रात लागू झाला. हर्ष मंडर यांनी या अधिकारामुळे अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबत माहिती उघड करण्याचे धाडस केले. 2. माहितीची व्याख्या. माहितीचा अधिकार व कायद्यानुसार माहितीचा अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होतो: इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री, शासनाचे दस्तावेज, ईमेल, प्रसिद्धीपत्रके व परिपत्रके, सार्वजनिक प्राधिकरण, एक खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती, शासनाचे आदेश, पत्रव्यवहार व या सर्व गोष्टींचा समावेश माहितीच्या व्याख्येत होतो. 3. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. शासनाच्या संस्थांच्या कामाची, दस्तऐवजांची व अभिलेखांची पाहणी करणे, या दस्तऐवजांचा किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे, या संस्थांनी काढलेली टिपणे, उतारे, प्रमाणित नमुने अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क माहितीच्या अधिकारांतर्गत येतात. अशा प्रकारे माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती वरील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येते. पाठ 12वा बदलता भारत भाग 2 स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे डॅश लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पर्याय: गोवर, रुबेला, पल्स पोलिओ, BCG त्रिगुणी. उत्तर: पल्स पोलिओ. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. 2. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा डॅश राज्यात आहे. पर्याय: गुजरात, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू. उत्तर: केरळ. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे.
ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मानवी हक्कांचे संरक्षण. 2. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास. 3. सीस्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था. 4. इंटॅक वारशाविषयी जतन व जागृती करणारी संस्था. तर यातील चुकीची जोडी आहे सीस्कॅप कासवांचे जतन करणारी संस्था. बरोबर जोडी सीस्कॅप ही गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था आहे. प्रश्न क्रमांक 2. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मानवाधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 2. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू, सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. स्पीड पोस्ट. उत्तर. 1986 साली टपाल खात्याने स्पीड पोस्टची सेवा सुरू केली. साध्या टपालाने पत्र पोहोचवण्यासाठी खूप काळ लागतो, तसे पत्र पोहोचले की नाही याची शाश्वती नसते. स्पीड पोस्टने पाठवलेले पत्र पोहोचल्याच्या पाठवणाऱ्यांना संदेश येतो. त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे. सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्रे स्पीड पोस्टाने पाठवली जातात. स्पीड पोस्टला नेहमीच्या पत्रापेक्षा अधिक पैसे भरावे लागतात, परंतु पत्र पोहोचल्याची खात्री असल्यामुळे अनेक जण या सेवेचा उपयोग करतात. त्यामुळे टपाल खात्यालाही लाभ होतो. 2. वायू प्रदूषण. उत्तर. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे त्यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे होतो. वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वायू प्रदूषण वाढते. भारतातील सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे, कारण वायू प्रदूषणामुळे लोकांची श्वसनविकार वाढत चालले आहेत. प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारे उपाय व कायदे करत असते. 3. पोलिओ निर्मूलन. उत्तर. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही पोलिओ निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे, 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. पोलिओ निर्मूलन ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकांमध्ये जागृती घडवून आणते आहे.
प्रश्न 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. उत्तर. आजच्या काळात खेळात वाढत चाललेली स्पर्धा, अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक देश आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी याकडे विशेष लक्ष देऊ लागला आहे. आपले धोरण आखत आहे. भारत सरकारच्या धोरणात पुढील बाबींचा समावेश आहे. 2001 मध्ये भारत सरकारने आपले क्रीडा धोरण घोषित केले. खेळांचा विस्तार करणे, खेळांना पूरक वातावरण निर्माण करणे व खेळाडूंना मदत करणे इत्यादी क्रीडा धोरणाचे वैशिष्ट्य आहे. 2001 मध्ये भारताने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दिल्ली येथे 5 क्रीडा संकुल सुरू करण्यात आले. खेळाकरिता येणाऱ्या मुलांसाठी SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची सोय करण्यात आली. मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करून खेळांचे मार्गदर्शन, व्यवस्थापन व खेळांचे मानसशास्त्र यांची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. 2018 ते 19 पासून खेळांचे प्रशिक्षण व मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले गेले. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे या उद्दिष्टपूर्तीसाठी 2005 पासून भारत सरकारने खेलो इंडिया ही योजना अंमलात आणली. खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोष स्थापन करण्यात आला. या कोषाला मदत करणाऱ्यांना आयकरात 100% सूट देण्यात आली. 100% सूट देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर रोख बक्षीसही दिली जातात. आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या जातात आणि विजेत्या खेळाडूंना निवृत्ती वेतन दिले जाते. प्रश्न क्रमांक 6. तुमचे मत लिहा. 1. संरक्षणविषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते. उत्तर. संरक्षणविषयक सराव दोन्ही राष्ट्रांनी करणे एकत्र गरजेचे असते, कारण अशा लष्करी सरावामुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा आणि मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात याची माहिती मिळते. शहरी भागात, दुर्गम प्रदेशात लष्करी समस्यांना कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते. आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात. त्यातूनच लष्कर व शस्त्रास्त्र यांच्या आधुनिकीकरणाची गरज, सैन्याची प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादी बाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते. 2. पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी. उत्तर. देशाच्या विकासात पर्यटन स्थळाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळे हा आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे. आपले किल्ले, वास्तू, लेणी, निसर्ग या गोष्टी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. हे पाहण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक येतात. पर्यटकांच्या पर्यटनातून आपल्याला फार मोठे परकीय चलन मिळते. पर्यटनामुळे अनेक व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतो. स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. त्याचबरोबर कला उद्योगांना चालना मिळते. पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही, ते प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने पर्यटन स्थळाची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा पर्यटनाचे फायदे आपल्याला व आपल्या देशाला होणार नाहीत.